आपल्या अनोख्या नृत्याच्या अदाकारीने मराठी कलाविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा कोरिओग्राफर म्हणजे आशिष पाटील. लावणी या नृत्य प्रकारावर त्याची विशेष पकड आहे. त्यामुळे त्याला लावणी किंग अशी पदवी मिळाली आहे. एकापेक्षा एक हा कार्यक्रम गाजवल्यानंतर त्याने मराठी चंद्रमुखी, झिंग, सालबर्डी आणि हिंदीत हिरामंडी अशा अनेक चित्रपटात दिग्गज कलाकारांना आपल्या बोटावर नाचवलं आहे. मात्र आशिषला हे यश सहजासहजी मिळाले नाही. त्याला त्याच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं. कधी परिस्थितीच्या विरोधात तर कधी आपल्या कुटुंबियाच्या विरोधात जाऊन आशिषने हा अनोखा मार्ग निवडला आहे. लहानपणापासून त्याचा हा संघर्ष चालू आहे. मुलीसारखा बोलतो, वागतो म्हणून मित्रमंडळी आणि नातेवाईक त्याला बायल्या म्हणून चिडवायचे. त्याच्या स्त्रीसुलभ नाचण्यामुळे आणि वागण्यामुळे त्याला वडिलांनी घरातून हाकलून दिले होते. या सगळ्याचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यातूनच त्याने अनेक वेळा आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र नृत्याच्या आवडीने त्याला या खोल दरीतून बाहेर काढले. आज तो एक दिग्गज कोरिओग्राफर म्हणून ओळखला जातो. त्याने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या जीवनाचा संघर्ष मांडला आहे. चला तर जाणून घेऊया तो नक्की काय म्हणाला. आशिष आपल्या बालपणी केलेल्या संघर्षाबद्दल बोलताना म्हणाला, बालपणी माझा प्रवास खूप खडतर होता. मी इतरांपेक्षा थोडा वेगळा असल्याने मला एकही मित्र नव्हता. मी माधुरी दीक्षितच्या गाण्यावर तिच्यासारखं डान्स करत असल्याने सगळ्यांचं माझ्याकडे बघण्याच्या नजरा बदलल्या आणि हळूहळू सगळंच बदलत गेलं. आजूबाजूचे सर्वजण मला बायल्या म्हणून चिडवायचे. बाहेरचे सोडा, कुटुंबातील अनेक व्यक्तींनीही मला समजून घेतलं नाही. त्यामुळे मी एकटा पडलो होतो. मला फक्त माझ्या आईची आणि नृत्याची साथ होती. गाणी कानावर पडली की आपोआप माझे पाय थिरकायचे. शाळेत असताना अनेक नृत्य स्पर्धांमध्ये मी भाग घ्यायचो. अनेक बक्षिसं मिळवायचो. ही बक्षिसं मी मित्राच्या घरी ठेवायचो. शेवटी वडिलांना ही गोष्ट समजली. त्यांनी सांगितले, पायात घुंगरू बांधून नाचायचं असेल तर माझ्या घरात तुला स्थान मिळणार नाही. त्यांनी मला सरळ घराबाहेर काढले. त्यावेळी मी फक्त 7वीमध्ये होतो. 3 दिवस स्टेशनवर राहिलो होतो. शेवटी त्यानंतर माझे वडीलच मला घ्यायला आले. त्यांचा पण नाईलाज होता. त्यांच्यावर समाजाचा दबाव होता. लोक काय म्हणतील, माझा मुलगा असा का वागतो ही चिंता त्यांना सतवायची. वडील रागवायचे पण आई मला समजून घ्यायची. माझं आईबरोबर फार जवळचं नातं आहे. मी तिच्याबरोबर सगळं शेअर करायचो. तिचा मला पाठिंबा होता. मी कला क्षेत्रात काम करावे अशी तिची इच्छा होती. आईच्या प्रोत्साहनामुळे मी नृत्यात निपुण होत गेलो. अनेकदा मित्र, नातेवाईक आणि बाबा जेव्हा माझा अपमान करायचे तेव्हा मी आईच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडायचो. पुढे कॉलेजमध्ये असताना लोकांचा त्रास आणखी वाढला. अनेक जण मला साडी नेसून लावणी करतो म्हणून हिणवायचे. मला कॉलेजमध्ये बायल्या, छक्का अशाच नावाने हाका मारल्या जायच्या. माझ्यासाठी फळ्यावर नको ते शब्द लिहिलेले असायचे. त्यामुळे मी खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो. मला स्वतःची लाज वाटायची. आपण समाजापेक्षा वेगळे असल्यामुळे आपल्याला या समाजात काही स्थान नाही आहे ही भावना उफाळून वर यायची. या यातना एकदा संपून टाकाव्या असे वाटायचे. यातूनच या दरम्यान मी 3 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. देवाच्या दयेने मी वाचलो. असाच वाईट अवस्थेत मी टिटवाळीच्या गणपती मंदिरात जाऊन बसलो. तेव्हा माझ्याजवळ एक गुरुजी आले. ते म्हणाले, बाळा तुला एकच सांगतो, प्रत्येकाचा जन्म काहीतरी कारणासाठी झालाय. तू ते कारण शोध. ते कारण कळले ना तर तुला कोणी थांबवू शकणार नाही. प्रत्येकाला अर्धनारीचं वरदान नाही आहे, तुझ्याकडे ते आहे. यानंतर मी आत्महत्येचा निर्णय बदलला. नंतर अनेक वेळा तर गुरुजींचे धन्यवाद मानायला मी पुन्हा मंदिरात गेलो. पण ते गुरुजी पुन्हा कुठेच दिसले नाहीत. साक्षात बाप्पाच गुरुजींच्या रूपात येऊन मला आशीर्वाद देऊन गेले. यानंतर मी स्वतःवर प्रेम करू लागलो. लोक जेवढे मला बोलायचे तेवढ्याच जिद्दीने मी पुढे पाऊल टाकत राहायचो. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून मी सतत नृत्याचा विचार करू लागलो. त्यानंतर मला एकापेक्षा एकमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. माझ्या पहिल्याच परफॉर्मन्सला सचिन पिळगावकर यांनी खूप नावाजले. या दरम्यान माझ्या वडिलांचा माझ्यावरचा राग निवळला. मधली अनेक वर्ष आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. मात्र एकापेक्षा एक नंतर त्यांनी मला खूप आधार दिला. माझ्या कलेला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली. ते आता अभिमानाने सर्वांना सांगतात, हा माझा मुलगा आहे. आता ते माझे बेस्ट फ्रेंड झाले आहेत. अजूनही लोक काही वाईट कमेंट करतात पण मला फरक पडत नाही, कारण आता कौतुक करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे. शेवटी लोक बोलतच राहणार, पण आपण आपले आवडते काम करत राहायचे हाच माझा मोटो आहे. मुलाखतीत अशा शब्दात आशिष पाटील यांनी आपला संघर्ष सविस्तर उलगडला आहे. आता आशिष पाटील यांनी कलांगण नावाचा डान्स स्टुडिओ सुरू केला आहे. तसेच सुंदरी नावाचा लावणीचा कार्यक्रम देखील ते करतात. संपूर्ण भारताबरोबरच देश विदेशात या कार्यक्रमाचे हाऊसफुल शो होत असतात. या सगळ्या संघर्षातून आशिष पाटील याने एक गोष्ट सिद्ध करून दाखवली. ती म्हणजे समाज तुमच्यावर किती बोट उचलत असला
तरी स्वतःवरचा विश्वास आणि कलेवरचं प्रेम तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाऊ शकतं. अपमान, टोमणे, एकटेपणा आणि नैराश्य यांना हरवत त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज ज्यांनी त्याला नावं ठेवली तेच लोक त्याच्या कलेचं तोंड भरून कौतुक करत आहेत. एका मोठ्या संघर्षाच्या मार्गावर चालून सर्वोत्कृष्ट ठरलेला या लावणी किंगचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायक असाच आहे.